कालचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या, कारण मी टाकला होता माझ्या नवऱ्याबद्दलचा व्हिडिओ. तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम झाला आणि सगळ्यांनी हे केलं की मला अशा कमेंट यायला लागले की नवऱ्याबद्दल कोणी असं म्हणतं का, नवरा जो म्हणाल तेच ऐकायचं आणि नवऱ्याची जर नाही इच्छा बिझनेस करायची तर कशाला करते तू, जबरदस्ती का करते, आणि नवरा तुला म्हणतो का की बिझनेस कर आणि पैसे कमव, तर नवरा नाही म्हणत तर तू कशासाठी कमवते. तर मला त्यांना एक सांगायचं आहे की संसारासाठी किती जरी केलं तरी हे कमीच पडतं आणि प्रत्येक बाई हे चांगल्यासाठीच करते, आपल्या संसारासाठीच करते. ती काय म्हणजे स्वतःच्या आईसाठी किंवा मजेसाठी नाही करत. तसंच माझंही काही आहे. माझ्या डोक्यात विचार होता की माझ्या नवऱ्याला सपोर्ट करायचा. सपोर्टसाठी त्या म्हणजे एकटा कमवणार, आम्ही 4 जण बसून खाणार. तर एकट्याच्याने हे आजच्या 2026मध्ये हे खूप अवघड आहे. त्यासाठी मी स्वतः ठरवलं होतं नवऱ्याला मदत करायची. त्यासाठी मी हा निर्णय घेतला होता आणि त्यात चांगला ग्रो पण होता. तर कदाचित कुठेतरी म्हणजे माझ्या नवऱ्यालाच काल वाईट वाटलं की माझ्या बायकोवर अशी वेळ आली की मी नाही म्हणल्याने तिने व्हिडिओ बनवला आणि लोक नाही ते कमेंट करायला लागले. त्या कमेंट माझा नवरा वाचत होता. कमेंट वाचल्या आणि माझ्या नवऱ्यालाच वाईट वाटलं. तर माझ्या नवऱ्याने रात्री माझी माफी मागितली आणि मला बिझनेस करण्यासाठी मी तुला साथ देईन, मी माझा जॉब सोडीन आणि आपण दोघं मिळून हा बिझनेस करू. जर आपल्याला या बिझनेसमध्ये आपलं चांगलं होणार असेल, आपल्याला जास्त पैसे भेटत असतील, आपलं नाव मोठं होत असेल तर ठीक आहे, आपण दोघं मिळून हा बिझनेस करू. जे कारागीर मी बोलवले होते त्यांना मी निम्म्या रस्त्यात उतरून, म्हणजे ते कारागीर येणार होते UP वरून, तर ते भुसावळमध्ये उतरायला लावलं होतं मी त्यांना आणि त्यांना मी पाठीमागं जायला लावलं होतं. पण नंतर माझ्या मिस्टरांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या मिस्टरांनी स्वतः त्या कारागिरांना फोन केला आणि त्यांना बोलवून घेतलं. याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. शेवटी फायनली म्हणजे माझा नवरा आहे तो मला बिझनेससाठी सपोर्ट करणार आणि आम्ही दोघं मिळून घरात हे काम करणार. तर मग आज आम्ही गेलो होतो शनिवारी बाबूला आणण्यासाठी. शनिवारी आम्ही बाबूला आणत असतो, शनिवार रविवार बाबू हा माझ्याकडे असतो. तर ह्या साडीची म्हणजे माझी बहिणीची जाव आहे ती ब्लाऊज वगैरे शिवते, तिच्याकडे ही साडी पिको फॉल आणि ब्लाऊज शिवण्यासाठी आली होती. मला खूप आवडली, मला छान वाटली म्हणून मी थोडासा व्हिडिओ म्हणजे घातली साडी आणि व्हिडिओ काढला. तर कशी वाटती साडी ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पाहू शकता ही साडी आहे ती ट्रेंडिंगची साडी आहे आणि ही ऑनलाईनच साडी मागवलेली आहे. जसं मी ऑनलाईन साड्या विकते तसंच ही कोणीतरी ऑनलाईन घेतलेली आहे. बाबूला घेऊन आम्ही घरी आलो. घरी येईपर्यंत तर पार्सलवाला दारात आला. तर मी मायरासाठी एक सरप्राईज मागवली होती, कारण मायराची डॉल आहे ती खूप खराब झाली होती आणि त्याला ती बाबू बाबू म्हणून त्याच्यासोबतच झोपती, त्याच्यासोबतच खेळते, सगळ्या ॲक्टिव्हिटी ती त्याच्यासोबत करते. म्हणजे तिला खेळायला घरात कोणीच नाही. तुम्हाला पण माहिती आहे मायरा दिवसभर एकटीच खेळत असते. तिला मी एक जत्रेतून म्हणजे नवरात्रीतून, ती छोटी होती तेव्हा नवरात्रीतून एक बाहुली घेतली होती. त्या बाहुलीसोबत ती खेळायची आणि तिला पूर्ण त्याने त्याच्यातला कापूस वगैरे काढून पूर्ण हात तिचा लुचपुचा करून टाकला होता. म्हणून म्हटलं तिच्यासाठी एक बाहुली मागवावी. तर तुम्ही पाहू शकता मी बाहुली मागवली. ही बाहुली आहे 395ची, म्हणजे जवळजवळ 400 रुपयाची आहे. पण एवढी छान आहे, एवढी क्यूट आहे, खरोखर असं वाटतसुद्धा नाही की ही बाहुली आहे, रिअलमध्ये वाटते. तर तुम्ही पाहू शकता तिची हेअरस्टाईल, तिची कपडे, तिला 3 ड्रेस आले होते, ही टोपी पण आली होती. तिचे ड्रेस आहेत ते पूर्ण स्कर्ट आणि ब्लाऊज आहे, स्कर्ट आणि वरती जॉकेट पण आहे, आतून आहे ती पॅन्ट पण आहे. तिचे शूज वगैरे खूप छान, खूप क्यूट आणि मध्ये आहे ते त्याला सॉन्ग पण लागत होतं. म्हणजे आतमध्ये एक बटन दिलेलं आहे, ते बटन जर दाबलं तर सॉन्ग पण लागायची. तिची हेअरस्टाईल करली किती छान वाटते. तुम्ही पाहू शकता. मायरा ती बघून एवढी खुश झाली खूप. मायरापेक्षा मायराची मम्मा म्हणजे मीच खूप खुश झाले. मला ही बाहुली खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. मायरा कशी डोळे मोठे मोठे करून तिच्याकडे बघते, कारण तिला वाटते माझ्यासोबत खेळायला आता कोणीतरी आलं तर ती बाबू बाबू करते. ती तिच्या भावाला म्हणजे माझ्या बाबूला, माझ्या मुलाला आम्ही बाबू म्हणतो, त्याला पण बाबू म्हणते आणि ह्या बाहुलीला डॉलला पण ती बाबू म्हणते. तर ते दोघं खेळत होते छान असं. तर तुम्ही पाहू शकता किती छान. मायरा पण खूप खुश झालेली आहे. तर बाहुली वगैरे हे झालं, जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही गेलो बाबूला चप्पल घेण्यासाठी. बाबूला चप्पल वापरायला घ्यायची होती, कारण त्याला वापरायला चप्पल नव्हते. त्याला फ्लिपफ्लॉप खूप आवडते, त्याच्या मापाची फ्लिपफ्लॉप 2-3 पॅटर्न पाहिले पण एकही नव्हती. त्यासाठी आम्ही परत रिटर्न आलो. शिरखुर्मा केला होता तो मी खाल्ला, बाबूला मायराला पण चारला. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी आळूच्या वड्या उकडायला टाकल्या होत्या, त्या थंड झाल्या होत्या. आता फक्त ह्या कट करायच्या आणि
आळूच्या वड्या ह्या तळून घ्यायच्या. आळूच्या वड्याची जर पूर्ण रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी पूर्ण रेसिपी दाखवेन. तर झालं असं की आत्ता म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मनात काय एवढा समंजसपणा आला, त्यासाठी म्हणजे मला बिझनेस करण्यासाठी त्यांनी पूर्ण आहे ते प्रोत्साहन केलं आणि म्हटले की मी तुला फुल सपोर्ट आहे माझा आणि मी जॉब सोडतो आणि आपण दोघं मिळून बिझनेस करू. जसा बिझनेसमध्ये पैसा आहे तसा जॉबमध्ये नाही आहे. महिनाभर आपल्याला जॉबच्या पैशाची वाट बघावी लागते आणि महिनाभराचे खड्डे अगोदरच तयार होतात, हे त्यांनी त्यांच्या तोंडाने सांगितलं. तर आपल्यासाठी बिझनेस हा आपला ग्रो झालेला आहे, तर अजून त्याच्यामध्ये आपल्याला कसा जास्त वाढवता येईल आपण ते बघू आणि मी तुला फुल सपोर्ट करीन. तर लगेचच मग आम्ही काम करायला लागलो. म्हणजे माझे मिस्टर आहेत ते काम करायला लागले. नंतर आहे ते कारागिराला पण आणायला जायचं होतं, कारण कारागीर उतरणार होते 6-6:30 वाजता. त्यांनी फोन करून सांगितलं होतं, तर त्यांना घेण्यासाठी माझे मिस्टर जाणार होते, तर ते गेले. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आळूच्या वड्या आणि केल्या होत्या, पण नंतर ठरवलं की कारागीर आलेत आणि एवढ्या लांबून आलेत, आज तर ते आपले पाहुणे आहेत, उद्या तर आपल्यापाशी ते काम करणार आहेत, तर आपले कारागीर राहणार आहेत. तर कारागीरमध्ये आणि आपण थोडासुद्धा भेदभाव करायचा नाही. ते काम करणार आहेत तेव्हा आपल्याला 2 रुपये भेटणार आहेत, त्यासाठी त्यांना आहे ते घरातल्या सदस्यासारखंच सांभाळायचं. तर मी ठरवलं की आज त्यांच्यासाठी बनवावं चिकन, कारण पहिला दिवस आहे आणि पाहुणे म्हणून कोणीसुद्धा पाहुणे असल्यासारखे, पाहुणे म्हणजे भगवान देवाचं रूप असतं, तर आपण आज त्यांचा पाहुणचारच करू. तर माझे मिस्टर म्हणले की मी चिकन घेऊन येतो आणि आपण चिकन बनवू. तर छान असं चिकन आणलं त्यांनी, चिकन वगैरे वॉश करून दिलं. नंतर मी चिकनची भाजी केली. जर तुम्हाला ह्या चिकनची रेसिपी पाहिजे असेल, किती चमचमीत चिकन आहे, तुम्ही पाहू शकता. माझ्या भाज्या खूप छान आणि टेस्टी असतात. हे कारागीर पहिले राहून गेलेले आहेत माझ्याकडं, त्यासाठी त्यांना माहीत आहे मी खूप छान भाज्या बनवते. ते किती चमचमीत आहे, एकदम झणझणीत चिकनची भाजी आहे. तर ह्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला याची रेसिपी शेअर करीन. तर छान असं जेवण केलं. जेवणामध्ये बाजरीची भाकरी होती, चपाती होती, चिकन होतं, राईस होता, लिंबू कांदा होता. कारण मी चपाती आणि भाकरी ह्यासाठी केलं होती, कारण मायराचे पप्पा आहेत ते भाकरी खात नाही आहेत, त्यांना चपाती लागते, त्या